हाय नमस्कार. आत्ता वाजले आहेत सकाळचे 6:30 आणि आम्ही उठून आंघोळ वगैरे केलेली आहे. तर जायचं आहे गावाला, त्यामुळे चालू आहे माझं झाडांना पाणी ओतायचं, गॅलरी स्वच्छ करायची, घरातलं स्वच्छ करायचं. गावाला जायचं म्हणलं का सगळं व्यवस्थित आवरून वगैरे स्वयंपाक वगैरे सगळं बनवून जायचं आहे. तर बघा सगळा कचरा वगैरे सगळा पूर्ण घरातला आम्ही भरून घेतलेला आहे. म्हणलं रस्त्याने जाताना मुलांना भूक वगैरे लागते, त्यामुळं चपात्या केलेल्या आहेत, भाजी बनवलेली आहे सुकी. आणि बघा ह्यांचं चालू आहे मस्तीचं टायमिंग सगळ्यांचं. ज्याची त्याची बॅग भरायची, ज्याचं त्याचं चालू आहे. मिस्टर काढत आहेत शूटिंग मुलींची. तर बघा मुली बोलत बसल्या होत्या बॅगमध्ये, तर माझा मुलगा देवपूजा करत आहे. मिस्टरांना आमच्या आहे अशी मस्ती करायची सवय मुलांच्या सोबत. प्रत्येकांचे काय माहीत नाही, पण आमच्या मिस्टरांना मुलांना असं खोडी काढायची खूप सवय आहे. माझ्यासोबत पण मस्ती करतात, मुलांसोबत पण करतात. आणि ही ह्यांची मस्ती अशीच चालू असते रोज. ते मुलाला तर खूप राग येतो त्या मस्तीचा. बघा तो देवपूजा करतोय आणि त्याची ते खोड काढतायत आणि त्याच्या डोक्यात मारल्यामुळे त्याला राग आलेला आहे. आणि डोक्यात मारला का राग हा कुणालाही येतो. असंच आमचं हसतं खेळतं घर असतं. बघा सगळ्या बॅगा वगैरे सगळं भरून ठेवलेलं आहे. कचरा वगैरे सगळा घेतलेला आहे गोळा करून. फ्रीजमधलं सगळं जे लागत नाही आहे ते सामान वगैरे सगळं काढून घेतलं आहे. बर्फाची बाटली घेतलेली आहे, म्हणलं मुलांना रस्त्याने तहान लागते आपल्याला त्यामुळं 2 बाटल्या भरून घेतलेल्या आहेत. गॅलरी पण बघा किती स्वच्छ आणि क्लीन झालेली आहे, कारण 8 दिवस आम्ही गावाला जाणार आहे, त्यामुळे गॅलरी खराब होते. त्यामुळे सगळं क्लीन केलेलं आहे. तरीही आता वाऱ्याचे दिवस आहेत, पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे येईपर्यंत एवढी स्वच्छ केलेली गॅलरी पूर्ण खराब होऊन जाणार आहे. तर आमच्या शेजारच्या दिव्यता आहेत, आम्ही त्यांच्याकडे चावी देतो, ते झाडांना पाणी वगैरे घालतात. तर बघा आमच्या मिस्टरांची मस्ती चालूच असते कायमस्वरूपी. मुलांना मारायचं, मला मारायचं, म्हणजे एक त्यांना सवयच आहे अशी खोड करायची. तर बघा सगळं आवरून वगैरे झालेलं आहे. चार्जर वगैरे घेतलेलं आहे, फक्त माझी वेणी घालायची राहिलेली आहे. मी पटकन आता वेणी घालून लगेच आवरणार आहे. मुलगा माझा बॅग अडकावून तयार आहे. तर आम्ही फायनली आता निघालेलो आहे, खाली आलेलो आहे पार्किंगला. सगळी बॅगा वगैरे सगळ्या भरलेल्या आहेत. आता रिक्षा काढत आहेत मिस्टर, आम्ही निघालेलो आहे. तर गावाला जायचं म्हणलं ना खूप धावपळ होते. उठल्यापासून कुठे काय आहे, काय खराब होतंय का, कपडे भांडी स्वयंपाक हे सगळं करून अजून काय आहे का शिल्लक हे पण बघावं लागतं. आणि त्यात ही मिस्टरांची एवढी घाई असते का झालं का नाही झालं का नाही. तिथं हातातलं काम हातात राहतं, ते काय कळत नाही एक तर काय काम करायचं. आणि ह्यांची खूप घाई असते, आवरत नाही लवकर, उरकत नाही लवकर. पण बाहेर जायचं म्हणल्यानंतर मुलांचं बघायचं, त्यांना काय खायला प्यायला, रस्त्याने खूप भूक लागते वगैरे. तर बघा आम्ही फायनली पोचलेलं आहे नीरा नदीवरती. म्हणलं तिथं जाऊया, जरा शूट करूया, जरा मस्तपैकी फिरूया, कारण रोज असतंच आपल्याला काम घर दार सगळं रोजच्या रोज ते चालूच असतं, पण फिरायला आपल्याला कधी भेटत नाही आहे. तर म्हणलं चला म्हणलं आज जात म्हणलं आपण नीरा नदीवरती फिरायला जाऊया, म्हणून आम्ही नीरा नदीवरती फिरायला गेलेलो आहे. बघा तिथं शूट केलेले आहेत, गाणी वगैरे काय म्हणलेलं आहे आम्ही मस्तपैकी. आणि ही माझी छोटी मुलगी आहे इकडची, आणि इकडची मोठी मुलगी आहे. तर आम्ही मस्तपैकी एन्जॉय वगैरे केलेला आहे नदीवरती. खूप मस्त दृश्य आहे तिथलं. तर तिथून आम्ही निघालो फायनली रस्त्याने. आणि रस्त्यामध्येच मुलांना भूक लागली होती, त्यामुळे रस्त्यात आम्ही येतानाच हॉटेलमधून शेव चिवडा वगैरे घेतला होता. मी घरून चपाती भाजी बनवून आणले होते. तर आम्ही ते जेवण वगैरे केलेलं आहे, बसून जरा थोडासा आराम केला, नंतर ना मग आम्ही निघालो. तर फायनली आम्ही पोचलेलो आहे पंढरपूरमध्ये. सकाळी आम्ही निघालो होतो 8 वाजता. 8 ते आत्ता वाजलेले आहेत 3. तर आम्ही 3 वाजता बघा इथं पंढरपूरमध्ये पोचलेला आहे. हा आहे आमच्या रूमकडे जाण्याचा रस्ता. तर ही आहे आमच्या रूमच्या साईडचं सगळं कॉलनी आहे. ही बघा तुम्ही, खूप मस्त एरिया आहे इथला, खूप प्रसन्न वातावरण आहे इथे, असं एकदम फ्रेश आहे, गर्दी नाही आहे काय नाही आहे. तर इथं आहे एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे, हे दिसतंय ते तुम्हाला समोर महादेवाचं मंदिर आहे. खूप सुंदर असं दृश्य आहे. आणि ही जी पिवळ्या कलरची बिल्डिंग दिसते ना ती आमची बिल्डिंग आहे. तर हे त्याचं गेट आहे. तर आम्ही फायनली आमच्या रूमवरती पोचलेलो आहे. तर बघूया आपण आमची रूम कशी आहे. हे असं पार्किंग वगैरे खूप मस्त आहे, खूप छान आहे. तर
आत्याने घेतलेले आहेत बॅगा. मुलंही वरती बॅगा घेऊन गेलेले आहेत. तर आम्ही दोघं चाललेलो आहे आता. तर बघा फायनल आम्ही वरती चाललेलो आहे. खूप सुंदर आहे. ही जी रिकामी जागा दिसते ना ते तिथं लिफ्ट बसवायची आहे. अजून बसवलेली नाही आहे. अजून टाईम आहे. ते काम चालू आहे लिफ्ट त्यामुळे. तर फायनली आम्ही आमच्या घरामध्ये पोचलेलो आहे पंढरपूरच्या. तर बघा ही अशी रूम आहे. खूप सुंदर अशी हवेशीर, पण 4थ्या मजल्यावरती आहे. आणि तिथून जर बघितलं ना अख्खं पंढरपूर दिसतंय. खूप सुंदर असं वातावरणही एकदम मस्त आहे. तुम्ही बघू शकता बाहेरचं एकदम स्वच्छ निर्मळ, कुठे घाण नाही काय नाही, एकदम भारी असं वातावरण आहे. तर माझा ब्लॉग इथेच मी संपवते. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ शेअर करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.